गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तुम्हाला थंबनेल बघून तर कळालंच असेल की आम्ही कुठे चाललोय. तर आम्ही आज चाललोय गावाकडे, कारण की आम्हाला जायचंय उद्या शेगावला दर्शनासाठी. मी आणि पिलू फर्स्ट टाइम जाणार आहे. आमचं जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून आम्ही खूप वेळेस प्लॅन केला जाण्याचा. प्रत्येक वेळेस काही ना काही कारणामुळे कॅन्सल झाला, बट यावेळेस लागला आमचा मुहूर्त जाण्यासाठी आणि आम्ही फायनली निघालोय. तिथे पिलू झोपलेली आहे आणि आम्ही आता ऑलमोस्ट जाण्याजवळ जवळ आलोय. लेट निघलो थोडं, कारण की उन्हामुळे पिलूला त्रास होत. त्यामुळे आनंद सागरला घेऊन जाणार आहे का आम्हाला? सुरू आहे का शेगावचा पूर्ण ब्लॉग बघा, कारण की मी तिथे शूट करणार आहे. आनंद सागरचं यांनी सांगितलंय खूप मोठं आहे, तर गेल्यानंतर बघेल मी, कारण की व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत शेगावचे, पण समोरासमोर मी कधी गेलेले नाहीये. 200-300 रुपयामध्ये भक्त निवास एकदम VIP रूम. मग थांबायचं काय काम आहे आपल्याला? वापस यायचं ना. वॉटर पार्कला जाऊ. बाप्पाला घेऊन मग काय झालं, करतील एन्जॉय. ते पण गेलेले नाहीत कधी. नाही येणार. विचारून बघू. मी चालू का गाडी? मला घरी पोहोचायचं. येते मला चालवता. दर्शन घेऊन रिटर्न यायचे. बर. मस्त झोप चालू. एवढ्या वेळची ही गाणी चालू होते, तर एवढा डान्स केला तिने. थकून थकून शेवटी झोपी गेली. आता आम्ही जवळ पोहोचत आलोय. पिलू गाडी चालव बरं. भूम भूम चालवते तू? भूम चालवते. आम्ही आता रस्त्यात थांबलोय. खूप भूक लागली आम्हाला. पिलूसाठी मुरमुरे घेतले, कॅनी माझ्यासाठी घेतली भेळ. तुम्ही काय आणलं? काय आणलं? रगडा. रगडा. तिला मुरमुरे दिले ना खायला, तोपर्यंत लगाल खाऊ. तिला ज्यूस घ्यावं लागल. खाते मुरमुरे, खाते पिलू ना. मम 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 मम. हे कोणाचं आहे? बाबाचे आहे. दे बरं बाबाला. बाबाला दे फोन. दे बाबाचा फोन. दे बाबाला. बाबाचा फोन दे. दे बाबाला. पापाचा आहे. नाव चालू आहे. निघायचं नाही तुला बकेटातून? निघत नाही तू बाहेर? कशा पाणी खेळू लागली. चला, भोर जायचं ना आपल्याला. भोर. बाबा, आवाज दे बाबाला. बाबा, चल पटकन आवर. निघ बाहेर. चल 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 ना. चल चल, तुला बाहेर काढते मी. चल. आपल्याला उशीरच एवढा झाला निघायला. वैष्णवी गेली पुढे. कोण येणार आहे? चला, आम्ही निघालो जाण्यासाठी. काल ब्लॉग कंटिन्यू करता आला नाही, म्हणून आज करतो. माझी आम्ही आलोय आता दुसरीपीठ पर्यंत. हॅलो, कुठे चाललो आपण? हे बघा, ह्या आमच्या वहिनी, ही माझी दीदी, ही मी. हे बघा, ह्या आमच्या काकू. हे बघा, सोनचं पिल्लू. हे आमचं सुकूचं पिल्लू. पिल्लू, हे बघ, लई चित्र आहे आमचं पिल्लू. बरं, हे आमचे बाबा.
घेतलेलं नाही का? पप्पाच्या फोन मध्ये येईल ती हा, नवीन मोबाईल. तुम्ही घेतलेलं नाही. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये. एवढं स्वच्छ मंदिर. एवढं स्वच्छ आहे इकडं, थोडा पण कचरा नाही दिसू लागला. ही आमची पिल्लू सगळ्यांच्या पुढं. पिल्लूला जास्त मजा वाटते बाहेर आल्यानंतर. हे मंदिर आहे का? भारी आहे. काकू फुलं डबल लागले काय आहे का त्या दिवशी सुकले असेल. मंदिराचा इथं कर जे जे. केलं त्रिशाने जे जे. गुडगल झाली आहे ना. आला आला आला. ते बघ दादा आला. दादा यायला तू कालपासून काय केलं? मंदिराच्या बाहेर नाही काढले आपण. चाललोय आम्ही आता दर्शन घेण्यासाठी. आरती आम्ही बाहेरूनच केली है ना. सुविधा इकडच्या तुम्हाला काय घ्यायचं बघायचं का? काय आता बांगड्या आता काही नाही आहे सध्या घ्यायला. कानातले बघू झुमके आले घेऊ. हे वाले आवडले मला. हे कोणते कोणते लागते? निघालो आम्ही दर्शन घेऊन परत जाण्यासाठी. थांबलोय जेवायला धाब्यावर. काय करेल, भांडे धुवून द्यायले. जेवण करण्याच्या अगोदर भांडे धुवून द्यायले. नो 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 म्हणते ती. निघालो आम्ही परत जाण्यासाठी. भूक लागली. हो चल चल. छान चला. पिलूला ममम करायचे ना. पिलू पण थकली. मम्मा ममम करायची तुला. इथं काय पसारा झाला. कपडे उचल घ्यायची असते ती इथं ही. तुम्ही दोघी झोपी जा आता मागे. बाप्पा. हे याच्यात काय आहे? कपडे आहे पिलूचे. हे बाजूला ठेवून दे. चला. कोणी फोन लावला? कोणी लावला फोन तुम्ही माझ्या याच्यावर? चला आता आम्ही परत निघालोय संभाजीनगरला जाण्यासाठी. आता 2 दिवस ब्लॉग एंडिंग का केले नाही मी आज तुम्हाला गाडीमध्ये सांगते. इकडे सगळे येऊन डान्स करते पिलू. पिलू बाबा पैसे दे. थँक्यू बोल. काय झालं? बाबाजी आले तिथं मी इकडेच टाइमपास करू राहिलो. सेकंड दे बाबाला. गेला असता सेकंड. बाय बाय कर. बाय बाय. त्या बाबाला थांबणार आहे. 1-1.5 तास पा देती कशी. चल का. बाय बाय. बाबाला दे सेकंड दे. दे सेकंड बाबाला. दे. आता देती हा. बाय बाय कर बाबाला. बाय बाय. फ्लाइट किस. पिलू मला केला आता. आजी पिलू कुठे आजीला. आजी. ते बघा आजी आली आता. आजीला पण मन चालले म्हणा मी घरी. चहा पे घेतली ना घराची. काढली नव्हती ना. ते बघ आजी आली. आजीला कर सेकंड डे. सेकंड दे. बाय बाय बघ. या म्हणा तुम्ही. बाय. चला कर बाय बाय. गाणं लावा. गाण्यासाठी गडबड चालू आहे तिची. हा लावायची बाय बाय कर ना आजीला. बाय कर ना. बाय बाय कर. पिलू कर बाय बाय आधी. बाय. पैसे देऊ लागली ती वापस. नाही पैसे तुलाच घे. नको म्हणा राहू द्या. बरं धर.
जाऊ सृष्टी फोटो काढायचे का इथं? पिल्लूमुळे योग आला बाबा बघायचा आज मला. पप्पानी काय आणलं असतं मला? पिल्लूला सू आली होती म्हणून आम्हाला यावं लागलं इथं, है ना पिल्लू? बाहेर नाही करत आम्ही. ओ अचूक अचूक. तर फायनली आम्ही निघालोय आज घरी जाण्यासाठी. काल बोलले की शेगाव नंतर आल्यानंतर ब्लॉग एंड करूया, पण काल पण आम्हाला यायला 12:30-1 वाजला. त्यामुळे काल पण खूप जास्त कंटाळून गेले आणि ज्या दिवशी आम्ही आलो सगळे पाहुण्यांच्या घरी थांबत आलो, त्यामुळे त्या दिवशी पण खूप लेट झालं होतं आणि त्या दिवशी पण राहून गेलं. आणि तिन्ही ब्लॉग मी एकत्रच जॉईन केले. नंतर एडिटिंगला वेळ मिळणार नाही मला. सो अशी होती आमची गावाकडची ट्रिप. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही आता थांबलोय नाव्याला. स्वतः पिलूसाठी द्राक्ष घ्यायची होती. आत्याच्या शेतामध्ये आहे, पण तिकडे जायला तर कोणी नव्हतं, त्यामुळे इथून बघतोय. बाकी नंतर मग गावाकडूनच आणणार आहे, कारण की यांच्या आत्याच्या घरीच बाग आहे. त्या घेऊन येतो बोलल्यानंतर. तोपर्यंत त्रिशाला भूक लागली म्हणून घेऊन जातोय आम्ही आता इथून. झाली होती फक्त. अरे मग ते 175 रुपये दिलं. काय ते काढायचं 290 रुपये का बरं? जागेवर आहे डायरेक्ट. लप 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 लपा लपा लपा. आले त्रिशा लपली. कुठे गेली? चला बाय बाय का पिलू, बाय बाय का. चालले मला घरी. मुरमुरा मुरमुरा तुला नाही पिलू मुरमुरा. पप्पा म्हणते ते मुरमुरा आहे ना. ट्रॅफिक किती वेळ लागला अशा ट्रॅफिक मध्ये आपल्याला पोहोचायला. सिग्नल आहे ना समोर. तिला तो सरळ करतो. मान कामातून जाणार. तर आम्ही पोहोचलोय आता. इथून आणखीन आम्हाला 1 तास लागणार पोहोचायला. ट्रॅफिक असू देत नाही. वेळ लागतो. काय रेकॉर्ड करून ठेवते ना मी, मला दाखवायला का. तुझ्यावेळेस मोठी होईल ना, हा त्या दिवस तुला 2 प्लेट पाणीपुरी खाऊ. मी रोजच खाते. माझ्या पैशाने खाऊन घेईल मी. अजून काही फुकटचं ज्ञान मी असं रेकॉर्ड समोर. या आधी काय म्हणलेलं ते सांगायचं. तू 2 वर्षांनी तुला मी गाडी घेऊन दिली. नाही 2 वर्षांनी नाही, तू मोठी झाले ना. 2 वर्षांनी 2 वर्षांनी थोडी आता मोठी मला झाली. ऐकू आलं होतं कसं नाही कधीतरी मोठी झाले ना. पण मोठी कधी मला होणार? आता सांगायचं नाही. 2 वर्षांनी मला गाडीच लागत. 2 वर्षात तू मोठी झाली नक्कीच. 40 पुढच्याच वर्षी मोठी होती. नाही नाही, असं कसं मला कळायला पाहिजे. तो घुटण्यातला मेंदू वरती आला. त्याचं काय करायचं? त्यावेळेस मला कन्फर्म होईल, त्यावेळेस मी समजा मी मोठी होईल. मला मोठं व्हायचंच नाही. काय एवढं मोठं? मग तुला काहीच घेऊनच नाही द्यायचं. गाडीच नाही घ्यायची. गाडी घेऊन देणं कॅन्सल आहे. कारण की मोठं झालं तरच लायसन नाही. हे इथे येते मग मायांनी हॉस्पिटल. हां टेस्टिंग बेबी सेंटर येते तर कोणी म्हणलं तुला? त्यांनी सांगितलं होतं ट्रीटमेंट चांगली आहे. त्याच्या पलीकडनं ते यायचं आहे कोणाचं? वरती आमचं काय वावरं. हा वावरा. आमचं डिस्कशन चालू आहे. मला 2 वर्षांनी गाडी भेटणार आहे स्वतःची, है ना. हा मोठी झाली तर. पिल्लूलाच येते काय की माझ्या आधी. तर ते दात घ्यायचा आहे ना तुमचा दात. हा दात घ्यायचा. बोला साहेब. मी ऑन द वे आता जवळपास याच्याजवळ आलो. आपलं काही चितेगावच्या. तर फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि आज तिन्ही पण ब्लॉगचा एंड होणार आहे.
तर पहिले तर मी सांगेल की मला शेगावमध्ये जाऊन कसं वाटलं. तर मी फर्स्ट टाईम गेले होते, पण तिथे जाऊन एवढं छान वाटत होतं ना की मंदिराचा परिसर सोबतच मंदिरात सुद्धा असं कचरा तर कुठं दिसत नाही आणि थोडी पण घाण नाही. पाण्याची सोय, बाकी दुसऱ्या व्यवस्था पण तिथे छान होत्या. जेवण 5 वाजेपर्यंतच असतं, त्यामुळे आम्हाला जायला लेट झालं होतं म्हणून जेवण काही आम्ही तिथे केले नाही, येताना बाहेर केले. कारण की बऱ्याच जणांना वाटेल हॉटेलला का जेवण केलं तिथं असून. तर आम्हाला तिथं जायलाच 5 वाजले होते. आम्ही पोहोचलो तेव्हा ते बंद होतं, त्यामुळे आम्ही काही थांबलो नाही आणि चालू होता आमचा आनंदसागरला जायचा प्लॅन. तिथे फक्त ते मंदिर काहीतरी आहे ते सुरू आहे, बाकी सगळं आनंदसागरचं काम चालू असल्यामुळे बंद आहे, म्हणून आम्ही काही थांबलो नाही, रिटर्न आलो. बाकी शेगावबद्दल सांगायचं झालं तर असं देवस्थान मी आत्तापर्यंत पाहिलं नाही. एवढं शांतता आणि स्वच्छता कुठेच नसेल जेवढं तिथे मी बघितलं. तुम्ही जर माझ्यासारखं फर्स्ट टाईम जाणार असेल तर नक्की जा. मला नेक्स्ट टाईम परत जायला आवडेल, कारण की मला आनंदसागरसुद्धा बघायचं आहे आणि आणखीन तिथं रामकुंड वगैरे माझी फ्रेंड सांगत होती आहे बघायला, पण आम्हाला लेट झालं म्हणून आम्ही कुठे गेलो नाही. पण नेक्स्ट टाईम जर आमच्यासोबत कोणी कपल असेल तर आम्ही परत एकदा जाऊ. तर चला, आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.